कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यात बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला। यात त्यांनी तब्बल 59 किलो सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये लंपास केले। दरोड्यानंतर यांनी एक काळी बाहुली बँकेच्या बाहेर लावून फरार झाले। 10 दिवस उलटूनही पोलिसांनी या टोळीला पकडण्यात अजूनपर्यंत यश आले नाही। एवढा परफेक्ट प्लॅन आणि पूर्ण सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन या टोळीने कसा दरोडा घातला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं घेऊन दरोडेखोर कुठे फरार झाले, हे संपूर्ण प्रकरण पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहतात ओमकार कानून कट्टा। 25 मेला कॅनरा बँकेत एक कर्मचारी बँकेत येतो। बँकेचे कुलूप तुटलेलं आणि आत जाऊन बघितलं तर सर्व वस्तू अस्तव्यस्त। बँकेच्या खिडकीचे ग्रिल ही तुटलेले होते। लगेच मग त्याने आपल्या बँक मॅनेजरला कॉल लावला आणि मग ही माहिती पोलिसांना कळवली। बँकेच्या बाहेरच्या ग्रिल गेटला एक काळी बाहुली लावली होती। तब्बल 59 किलोचं सोनं आणि लाखो रुपये गायब होते। कर्नाटकामधलं विजयपूर जिल्ह्यात बागेवाडी तालुक्यातलं कॅनरा बँकेची मनमुली शाखा। 23 मेला सर्व बँकेचे कर्मचारी आपलं काम आटपून संध्याकाळी आपल्या रोजच्या वेळाला निघाले। 24 मेला चौथा शनिवार आणि 25 मेला हा रविवार, तर दोन्ही दिवस बँक बंद होती। तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा लॉंग वीकेंड होता। 25 तारखेला बँकेचा साफसफाई कर्मचारी बँकेत आला आणि बँकेचं कुलूप तुटलेलं होतं। त्याने सरळ बँक मॅनेजरशी संपर्क केला आणि पोलिसांना या दरोड्याची बातमी देण्यात आली। पोलीस बँकेत पोहोचले। त्यांनी पूर्ण घटना समजून घेतली। प्राथमिक दृष्ट्या त्यांना आढळलं की बँकेचं कुलूप आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती। विजयपूरचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी या केसचा चार्ज घेतला। पोलीस इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात झाली। सखोल चौकशी केल्यानंतर असं आढळलं की 59 किलोचे सोने चोरीला गेलं आहे। बँकेच्या म्हणण्यानुसार हे सोनं त्यांच्या ग्राहकांचे होते, ज्यांनी गोल्ड लोनसाठी सोनं तारण ठेवलं होतं। बँकेच्या एका स्टीलच्या लॉकरमध्ये हे 1373 पाकिटं होती, ज्यामध्ये हे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने होते। बँकेत असे दुसरेही लॉकर्स होते, पण दरोडेखोरांनी बरोबर हाच लॉकर फोडला। पोलिसांना बँकेच्या आवारातच 300 ग्रामहून अधिकचं सोनं पडलेलं सापडलं। हे संपूर्ण सोन्याचं मूल्यांकन तब्बल 53 करोड 26 लाख पर्यंत जाऊन पोहोचतं आणि बँकेतले 5,20,450 रोख रक्कम ही गायब आहे। एसपी लक्ष्मण निंबर्गी यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 23 मे संध्याकाळी 7 ते 25 मेच्या सकाळी 11:30च्या मध्ये घडली असावी। या दरोड्यात 6 ते 8 दरोडेखोर सामील असल्याची दाट शक्यता आहे। दरोडेखोर सुरुवातीला बनावट चावी वापरून बँकेचं गेट खोललं आणि बँकेत सर्व सिक्युरिटी अलार्म निकामी केले। मग सर्व सीसीटीव्ही कॅमेराही बंद केले। सीसीटीव्ही फुटेजची सर्व रेकॉर्ड्स असणारे हार्ड डिस्क दरोडेखोर यांनी गायब केले। हा एक पूर्ण प्लॅन दरोडा असून आणि असं दिसून येते की गुन्हेगारांना बँकेच्या अंतर्गत रचनेबद्दल आधीच माहिती होती। या दरोडेखोरांनी काही दिवसाआधीच बँकेची रेकी करून एक परफेक्ट दरोड्याचा प्लॅन बनवला आणि तो सत्यातही उतरवून आणला। हे सर्व दरोडेखोर बँक लुटून पसार झाले। या दरोडेखोरांनी आपली थोडी चालाकीही दाखवली। यांनी तुटलेल्या खिडकीजवळ एक काळी बाहुली लावली, जेणेकरून हा तपास अंधश्रद्धेच्या गोत्यात फसेल आणि तपासाची दिशाभूल होईल। या दरोडेखोरांनी लॉंग वीकेंड आणि ह्या बँक बंद असल्याची संधी साधताच दरोड्याचा प्लॅन पूर्ण केला। या पूर्ण प्रकरणामुळे बँकेची सुरक्षा व्यवस्थेवर लोक मोठं प्रश्नचिन्ह ठेवतायत। एवढा मोठा भर शहरात खुल्ला दरोडा टाकला जातो आणि कुणालाही त्याची भनक नाही। एवढी सखोल बँकेची माहिती, जसे की कोणता सीसीटीव्ही कुठे आहे, कंट्रोल रूम कुठे आहेत आणि जिथे हे फुटेज स्टोअर होतात तो स्टोर रूम कुठे आहे आणि कोणत्या लॉकरमध्ये जास्त एवज ठेवला आहे, या दरोडेखोरांनी डुप्लिकेट चावी कशी बनवली, असे अमाप प्रश्न ही जनतेच्या मनात आहेत। लोकांनी मेहनतीनं आणि विश्वासानं गोल्ड लोनसाठी तारण ठेवलेलं सोनं हे दरोडेखोर सहजपणे लुटून फरार होतात। तर हे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा ढसाळ कारभार आहे असं म्हणावं लागेल। या प्रकरणामध्ये पोलीस सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत। 10 दिवस उलटून गेले, पण तपास जैसे थेच। एवढं 59 किलोचं सोनं एवढा सहजपणे सुरक्षा यंत्रणेच्या नाकावर टिचून कसं काय लुटून नेलं, हे प्रश्नच आहे।
थोड्या काही काळात आपल्याला संपूर्ण सत्यता आणि या दरोड्याचा प्लॅन कळेलच. हा देशातला सर्वात मोठा बँकेचा दरोडा आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा. भेटू पुढील अशाच खऱ्या आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.